कोल्हापूर महापालिका शहरातील भूखंडांचा वापर करून उत्पन्न वाढवण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना राबवणार असल्याची माहिती महापालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली। शहरातील काही मनपाचे भूखंड सध्या वापरात नाहीत, त्यामुळे त्यांचा उपयोग करून प्रकल्प राबवले जातील आणि महापालिकेचे उत्पन्न वाढवलं जाणार आहे। प्रशासकांच्या माहितीनुसार शिरोली नाका आणि टाकळा येथील 2 भूखंड 10 वर्षांच्या लीजवर देऊन विकसित केले जातील। या भूखंडावर पीपीपी म्हणजे सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर कमर्शियल इमारती उभारून प्रीमियम भाडं मिळवण्यास योजना आखण्यात आली आहे। यासाठी टेंडर प्रक्रिया अंतिम टप्प्यावर असल्याची माहिती त्यांनी दिली। शहरातील मनपाचे उत्पन्न मुख्यतः घरफाळा, टीपी, जीएसटी अनुदानातून होते, परंतु यातून उत्पन्न मर्यादित आहे। 7वा वेतन आयोग लागू झाल्यामुळे कर्मचारी पगार आणि रोजंदारी खर्च वाढल्याने उत्पन्न वाढवणं महत्त्वाचं ठरलं आहे। त्यामुळे या भूखंडाच्या विकासाद्वारे महापालिकेच्या उत्पन्नात भर पडणार आहे। महापालिकेच्या महाराणा प्रताप चौकातील शाळेची जुनी इमारत वापरात नसल्याने यापासून उत्पन्न मिळत नव्हते। आता या जागेवरही पीपीपी तत्वावर प्रकल्प राबवला जात असून पहिल्या मजल्याचं स्लॅब टाकण्याचं काम पूर्ण झाल्याची माहिती प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी दिली। महानगरपालिकेमध्ये आता इनिशियली आपण जे काही आपल्याकडे लँड बँक आहे त्यांच्या आपण लीजवर देऊ आणि त्याच्यावर आपण लीज प्रीमियम आणि रेंट कसं मिळवायचे त्याच्यासाठी आपण सुरुवातीला आता शिरोली नाका आणि टाकाळामध्ये 2 जागा आपण 10 वर्षाच्या लीजमध्ये त्यांचे टेंडर फ्लॅश केलेले आहे आणि तो फायनल स्टेजमध्ये आहे। आणि तसेच इतर लँड बँक्स पण असं आयडेंटिफाय करून त्यांच्या रेंट करणं आणि त्याच्यामधून उत्पन्न साधणं हे आमच्या विचाराधीन आहे। तसेच आम्ही इथे राणा प्रताप शाळामध्ये महानगरपालिकेचे एक कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधतात आणि त्याच्यासाठी पण फर्स्ट फेज ऑलरेडी त्यांच्या मला स्लॅब पण पर्यंतच्या काम ऑलरेडी पूर्ण झालेले आहे। तिथे पण पूर्णपणे कमर्शियल कॉम्प्लेक्स होणार आणि त्याच्यातून पण कंटिन्युअसली आपल्याला रेंट भेटण्याचा आपल्याला विचार आहे। येस, आणि अजून पीपीपी प्रोजेक्ट्स पण 1-2 आम्ही प्लॅन करत आहोत। संबंधित कन्सल्टन्सी पण चर्चा करून त्याच्या लवकरच आम्ही त्याचे इम्प्लिमेंटेशन करणार आहे आणि पीपीपी एक्झिक्युशनमुळे पण आपल्याला आर्थिक भार कमी होऊन आणि चांगला सर्व्हिसेस लोकांच्या पर्यंत कसं पोहोचवायचं ह्याच्याबद्दल पण आमचं प्लॅनिंग आहे। थँक्यू।